इयत्ता 4थी, विषय मराठी, कविता 6, आनंदी आनंदगडे, संपूर्ण स्वाध्याय. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अ. सगळीकडे आनंदी आनंद आहे. या अर्थाची ओळ आहे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. आ. खुललेली संध्याकाळ आनंदाने गाणे गात आहे. उत्तर, खुलली संध्या प्रेमाने आनंद गाते गाणे. ई. झरे संत गतीने वाहत आहेत. या अर्थाची ओळ आहे. उत्तर, वाहती निर्झर मंद गती. ई. वेली व झाडे डोलत आहेत. उत्तर, डोलती लतिका वृक्षतती. प्रश्न 2, कोण ते लिहा. अ. सोनेरी असलेले सूर्यकिरण. आ. आनंदात रंगून गेलेले चित्त. मंद गतीने वाहणारा निर्झर. कूजन करणारे पक्षी. प्रश्न 3, उत्तरे लिहा. अ. आनंद कोठे फिरत आहे. आनंद इकडे तिकडे चोहीकडे सर्वत्र फिरत आहे. आनंद वरती खाली नभात चारी दिशात सर्वत्र फिरत आहे. आ. लतिका कोठे डोलत आहेत. उत्तर, लतिका वृक्षांवर डोलत आहेत. प्रश्न 4, तुम्हाला कवितेतील कोणत्या ओळी आवडल्या, का ते सांगा. उत्तर, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. या ओळी मला आवडल्या कारण त्या सर्वत्र आनंद पसरल्याचे सुंदर चित्र उभे करतात. विचार करा व सांगा. प्रश्न 1, तुमच्या मित्रमैत्रिणीला आनंद होईल यासाठी तुम्ही काय कराल. उत्तर, मी त्यांच्याशी प्रेमाने बोलेन, त्यांना मदत करीन, त्यांच्यासोबत खेळेन आणि माझ्या वस्तू वाटून घेईन. प्रश्न 2, निसर्गातील कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला आनंद मिळतो. उत्तर, फुले, झाडे, पक्षी, फुलपाखरे, पाऊस आणि थंड वारा यांच्यापासून मला आनंद मिळतो. चर्चा करूया. सकाळचे वातावरण कसे असते याविषयी मित्रमैत्रिणीसोबत चर्चा करा. उत्तर, सकाळचे वातावरण प्रसन्न, शांत, स्वच्छ आणि आल्हाददायक असते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो व थंडगार वारा वाहत असतो. 2, तुम्हाला कोणते काम करताना आनंद होतो याविषयी गप्पा मारा. उत्तर, मला खेळताना, चित्र काढताना, गोष्टी वाचताना आणि मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद होतो.
लिहिते होऊया. तुम्हाला आलेला आनंददायी अनुभव 6 ते 8 ओळीत लिहा. आणि दुसरा आहे, तुमच्या वर्गाची हस्तलिखिते तयार करण्यासाठी विविध विषयांची यादी करा. पहिला, तुम्हाला आलेला आनंददायी अनुभव 8 ओळीत लिहा. उत्तर, माझा वाढदिवस होता. सकाळी आईबाबांनी मला शुभेच्छा दिल्या. मित्रांनी सुंदर भेटवस्तू दिल्या. आम्ही केक कापला. सर्वांनी गाणी म्हटली. खूप खेळलो. मला खूप आनंद झाला. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तुमच्या वर्गाची हस्तलिखिते तयार करण्यासाठी विविध विषयांची यादी करा. उत्तर, 1 कविता, 2 गोष्टी, 3 चित्रकला, 4 पर्यावरण, 5 सण उत्सव, 6 थोर व्यक्ती, 7 कोडी आणि 8 विनोद. खेळूया शब्दांशी. समानार्थी शब्द लिहा. खाली काही शब्द दिले आहेत, त्याचे समान अर्थाचे शब्द लिहायचे आहेत. अ मोद आनंद, आ वायू वारा, ई नभ आकाश, ई नेत्र डोळे, उ चित्त मन, उ कौमुदी चांदणे, ए वृक्ष झाड. विरुद्धार्थी शब्द लिहा. अ सुख दुःख, इकडे तिकडे, रडणे हसणे. प्रश्न 3, इकडे तिकडे चोहीकडे या ओळीप्रमाणे परिसरातील वस्तूंचे वर्णन करून लिहा. उदाहरणार्थ, पाने फुले चोहीकडे. त्या पद्धतीनं पशु पक्षी चोहीकडे, डोंगर टेकड्या चोहीकडे, नद्या ओढे चोहीकडे असं आपणाला लिहिता येईल. प्रश्न 4, खालील शब्दांसाठी यमक जुळणारे शब्द लिहा. अ फिरलो, हसलो, नाद वाद. कृतीतून शिकूया. उपक्रम दिलेले आहेत, ते उपक्रम तुम्ही पूर्ण करायचे आहेत. आनंदी आनंदगडे या कवितेवर आधारित नृत्य सादर करा. दुसरा, चिठ्ठी उचला आणि 5 नावे सांगा. काही प्रश्नचिठ्ठ्या घ्या. 5 विद्यार्थ्याचा गट करा. गटांमध्ये प्रश्नचिठ्ठ्या ठेवा. प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलण्यास सांगावे. आपापली चिठ्ठी वाचण्यास सांगावे. विद्यार्थ्याला त्याच्या जवळील चिठ्ठीवरील मजकूर वाचून उत्तर देण्यास सांगावे. उदाहरणार्थ, समजा वाहनाची नाव आहे, तर काय ट्रॅक्टर, रिक्षा, गोलाकारच्या वस्तू, बॉल आहे, बांगडे आहे, औषधी वनस्पती, तुळस, हिरडा. अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही खेळू शकता. त्यानंतर विविध प्रकारच्या निमंत्रण पत्रिकाचा संग्रह तुम्ही करायचा आहे. लग्न, वास्तुशांती, दुकानाचे उद्घाटन या पत्रिकांचा संग्रह करा. आपण समजून घेऊया. पुढील वाक्य वाचा. सलील आंबा खातो, मुले डोंगर चढली, पावसात मोर नाचतात. वरील वाक्यातील अधोरेखित केलेली खातो, चढली, नाचतात हे शब्द क्रिया दर्शवणारे आहेत. या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. समजा, सलील आंबा, मुले डोंगर, पावसात मोर यावरून वाक्याला अर्थ राहत नाही. म्हणून पुढचे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. जे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला क्रियापद म्हणतात. म्हणून खातो, चढली, नाचतात हे क्रियापद आहेत. दिलेल्या वाक्यातील क्रियापदे ओळखा व लिहा. खाली काही वाक्य दिलेले आहेत. या वाक्यातील आपल्याला काय करायचे आहेत? क्रियापद कोणते आहेत ते ओळखायचे आहेत. मुले लवकर गेली. गेली हे क्रियापद आहे. मुलांनी अभ्यास केला. केला हे क्रियापद आहे. परागने ससा पकडला. पकडला हे क्रियापद आहे. आज आम्ही खूप खेळलो. खेळलो हे क्रियापद आहे.
कोकिळ गाणे गातो, गातो हे क्रियापद आहे. ताई गावाला गेली, गेली हे क्रियापद आहे. खालील उतारा वाचा, त्याला योग्य शीर्षक द्या. पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला हा उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि त्यावरून त्याच्या खाली लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण याची प्रश्नांची उत्तरे पाहूया. उतारा वाचून घ्या. त्यावरून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपण देऊया. उतार्याला योग्य शीर्षक कवी, बालकवी. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर नाव सुचत असेल तर तुम्ही देऊ शकता. प्रश्न पहिला, वरील उतार्यात कोणाचे वर्णन आलेले आहे? उत्तर, वरील उतार्यात कवी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे वर्णन आलेले आहे. प्रश्न 2, बालकवींचे पूर्ण नाव सांगा. उत्तर, बालकवींचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे आहे. प्रश्न 3, बालकवींच्या प्रसिद्ध कविता कोणत्या ते सांगा. फुलराणी आणि आनंदी आनंदगडे या बालकवींच्या प्रसिद्ध कविता आहेत. 4, तुम्हाला आवडणाऱ्या साहित्यिकांची माहिती मिळवा. 4 ते 5 ओळीत माहिती लिहून त्यास योग्य शीर्षक द्या. शीर्षक, साने गुरुजी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. ते प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलांसाठी अनेक सुंदर पुस्तके लिहिली. श्यामची आई हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यांचे साहित्य प्रेम, माणुसकी आणि संस्कार शिकवते. तर अशा रीतीनं हा स्वाध्याय संपला. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा आणि मोठे व्हा.